नमस्कार. आज बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025. तुम्ही पाहाल की मस्त मागे जी रोषणाई दिसते आणि त्यावरूनच लक्षात येते की आज नंदनवनामध्ये काहीतरी आनंदाचा दिवस आहे. तसा तर येणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यामध्ये आनंदच घेऊन येत असतो, परंतु आज आनंद होण्याचं कारण म्हणजे आज आमच्या संस्थेतला म्हणजे अर्थातच आमच्या सगळ्या मुलांचा लाडका दादा अर्थातच आमचा प्रमोद सोनवणे आज याचा वाढदिवस आहे. दादा म्हणण्यामागचं कारण असं की प्रमोद आपल्याकडे जवळजवळ 13 वर्षापासून आपल्यासोबत आहे आणि आज तो खऱ्या अर्थाने दादा झाला. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पाहताय की आपल्या नंदनवनामध्ये जे विद्यार्थी आहेत ते सगळे बौद्धिक अक्षम आहेत आणि ज्या काही सामाजिक संस्था असतात त्यांच्या तुलनेने आपल्या नंदनवनामध्ये जी विद्यार्थी संख्या आहे ती कमी आहे आणि त्यामुळंच आपला जो कामाचा भार आहे तो बऱ्याचदा आम्हाला इथे काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. परंतु हा जो आमचा प्रमोद आहे तो अगदी म्हणजे आपण एखाद्या मोहिमेवर जावं आणि त्याला सेनेमध्ये एखादा सरसेनापती असावा तसा तो अगदी माझ्यासोबत एक सेनापती म्हणून उभा आहे आणि एक चांगला सहकारी चांगला कार्यकर्ता म्हणून तो आपल्यासोबत इथे नंदनवनामध्ये मुलांची सेवा करणं असेल किंवा जे काही दैनंदिन उपक्रम आपले चालतात त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही कामं असतात त्याच्यामध्ये तो अगदी खारीचा नव्हे तर अगदी मोलाचा वाटा घेत असतो आणि म्हणूनच आज मला खरंच अभिमान वाटतो आपल्या या प्रमोदच्या बाबतीत आणि म्हणूनच मी आज म्हटलं की आज त्याला आमच्या प्रमोद दादाचा वाढदिवस आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी अर्थातच आपल्या नंदनवनातले सगळे इथे विद्यार्थी आहेतच आणि त्याचा सगळ्यात त्याचा लाडका आणि आवडता मित्र म्हणजे आमचा गौतम तू काय बोलशील त्याच्या संदर्भात? त्याच्या संदर्भात वाढदिवसाची त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. हो ना, धन्यवाद. खरं तर आपल्या ह्या नंदनवनातील लेकरं आहेतच, पण त्याचसोबत आपल्या येणेरे गावामध्ये असणारे आमच्या सगळ्या येणेरवासियांचे नवे ह्या पंचकृषीतले सगळ्यांचे आवडते डॉक्टर आणि अर्थातच जो काही आपण त्यांचं जो आपला आडवाटा नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर त्यांची तुम्ही नेहमी भटकंती भ्रमंती पाहत असतात असेच आदरणीय डॉक्टर अमोलजी पुंडे ते देखील इथे आलेले आहेत आपल्या या प्रमोदला शुभेच्छा देण्यासाठी. प्रमोदला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय छान अशा वातावरणामध्ये आपण त्याचा वाढदिवस साजरा केला आहे आणि सगळेजण आनंदी आहेत त्याच्या वाढदिवसामुळे. एक छान अशा कार्यकर्त्याची जबाबदारी तो छानपैकी नेटाने पार पाडत असतो. त्याला या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभचिंतन चिंततो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरं तर खूप सारे मान्यवर नव्हे तर आपले मित्र परिवार इथे उपस्थित आहे आणि आजच्या व्हिडिओचं खासियत सांगण्यासारखी अशी की प्रमोदचा वाढदिवस आहे आणि प्रमोदच्या वाढदिवसासाठी त्याने 2 दिवसापूर्वीच मागणी केली होती की सर माझ्या वाढदिवसाला छानसं काहीतरी बनवायचं. तर मी म्हटलं काय बनवायचे, तर हे पहा इथे छान आम्ही सध्या भजी तळायचं काम सुरू आहे. ज्यावेळी मी प्रमोदला विचारलं की तुला तुझ्या वाढदिवसा निमित्त काय करायचं, तर अर्थातच सर्वसामान्य व्यक्ती असेल तर तो म्हणेल की मला हॉटेलमध्ये जायचं आहे, मला केक आणायचा आहे, परंतु आमच्या प्रमोदने आम्हाला सांगितलं की मला भजी खायचे आहेत. खरं तर भजी म्हणजे ही सर्वसाधारण डिश आहे, परंतु त्याने जी मागणी केली ती आपण त्याची मागणी ती पूर्ण करतोय. चला तर सर्वांच्या वतीने आणि आपल्या या नंदनवनातील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने प्रमोदला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.